आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. फारच गरम होते बाई आज. छे, गार वारं वाहत आहे आज. ते बाहेर, इथे घरात सगळ्यांच्या मनात आग धुमसतेय. गरम होणारच. काय ग, तू काय चकलीचं यंत्र आहेस? नटमोगरी, त्याच गोष्टी चकली सारख्या गोल गोल फिरवतेस आणि बोलतेस. वेद, बोल ना, काय बोलायचंय तुला? बाबांना येऊ दे, मग बोलतो. हा बोल आई, कशाला बोलवलं होतंस? बाबा, मी स्पष्ट बोलतो. बोल. मला ह्याचा खूप त्रास होतोय की तुम्ही मला कुठलीही कल्पना न देता, मला काहीही न सांगता मिताली सोबत माझं लग्न ठरवलं. आणि का ते मला कळत नाहीये. कसं असतं ना बाळा. एक मिनिट आहे. आणि मी तिथून गेल्यानंतर तुम्ही माझ्या लग्नाची सुपारी फोडून पण आलात. बरोबर बोलतोय वेद. म्हणजे मी चुकीचं आहे? ते तुझं तूच बघ. सोयरीक जुळवणं, लग्न ठरवणं या साध्या गोष्टी नाहीत. आपलं एकत्र कुटुंब आहे, त्यामुळे जे काही ठरवायचं असेल ते सर्वानुमते आणि सर्वांसमक्ष व्हायला पाहिजे. त्यांच्याकडे का नाही नेलंस आम्हाला? परस्पर निर्णय का घेतलास हेच कळत नाही. कळायचं काय त्यात आई? भिकाजीच्या वेळी पण हेच झालं. दादा ठरवतो ही मुलगी कर लग्न. मग काय वाईट झालं त्याचं? चांगला संसार सुरू आहे ना. आणि हे बघ शंकर, तू चान्स बघून तोंड सोडू नकोस. तुला काही कळत नाही त्यातलं. नाही, मला कळत नसेल, पण आता मला एवढं कळतंय की नलीला वेद पासून लांब ठेवण्यासाठी तू हे सगळं करतोयस. त्या नलीला नली आणि माझ्यात काय आहे हा इथे मुद्दाच नाहीये. मुळात मितालीला सुद्धा माझ्यासोबत लग्न करायची इच्छा असायला हवी ना. सरळ सरळ लग्न ठरवून आलात बाबा, ते मला काहीही न सांगता. बरोबर बोलतोय वेद. बाबा, अहो पण आई, ह्यांनी काय चुकीचं केलं? स्वतःच्याच मुलाचं लग्न ठरवून आलेत ना ते. का वेद आमचा कुणीच नाही का? तो प्रश्नच नाहीये. समजूतदार बापानं हे लक्षात ठेवायला हवं, ही नवीन पिढी आहे. त्यांना न विचारता त्यांच्या आयुष्याचे निर्णय घेणं हे फार चुकीचं आहे. बाबा, तू फार मनमानी केलीस. आणि हे बघ, मला ही नाईक आणि खोत संबंध मान्य नाही. अशी गोड निरागस आहे माझी मैत्रीण. कसं जाऊ तिच्या समोर? कधी स्वप्नात पण विचार आला नाही की वेदशी माझ्या लग्नाची चर्चा होईल. काय करू? ते ह्या परिस्थितीत नलीला कसं सांगू हे सगळं? मिताली, बरं झालं बाई आलीस तू. तुझीच वाट बघत होते. ये. बघितलंस काय अवस्था करून घेतली तुझ्या मैत्रिणीनं ते? आमचं एक ऐकत नाहीये, तुझं तरी ऐकते का बघ.
अरे देवा, खूपच डिप्रेस दिसते नली. मी जे सांगायला आले ते बोलले तर बिचारी उगाच खचून जाईल. नली वेद एकत्र यावे म्हणून मी प्रयत्न केले आणि आता वेद आणि मी. मिताली, नले, तू अशी गप्प गप्प बसल्यावर माझ्याशी भांडणार कोण? हे बघ, गरमागरम पोहे करून आणले तुझ्यासाठी. नको मला प्लीज, खरंच नको. नकोय काय नकोय? दर संकट नवीन आहेत का ग आपल्यासाठी? आणि तू आतापर्यंत कमी परीक्षा दिल्यास का? माझी बहीण फायटर आहे, खूप स्ट्रॉंग आहे ती. परीक्षा तर माझी पण आहे आणि तुझी पण. कठीण पेपर दिलाय बाबा रखवतांनी. खरं सांगायचं तर मला पण फार काही पटलं नाहीये यांचं. उगापच बस ग, बिनशिडाची होडी आहेस तू. वारं येईल तिकडे तोंड फिरवतेस. अहो, असं काय बोलताय आई? बोलणारच. इथे काय काय मी तुला आता तोंड वर करून बोलतेस. तू पण गेली होतीस ना नायकांकडे, तेव्हा काय नाही तोंड उचकटलं हा, आणि आता बोलतेस होय? आता माझ्या वेळी झालं ते झालं, पण आता काय बदललाय ना. पण आपण वेदला विश्वासात घेऊन या सोयरिकीचा निर्णय सर्वांमध्ये घ्यायला पाहिजे होता ना. नाही, चुका होतात माणसाकडून, पण माणूस म्हणून, एक बाप म्हणून तू या सगळ्याचा पुन्हा एकदा विचार करावास असं मला वाटतंय दादा. तुम्ही कोणी ना एक संधी सोडत नाही मला मान खाली घालायला लावायची. हो बाबा, एक शब्द बोलू नकोस. खूप बोलून घेतलंस तू. ठीक आहे, घरातला प्रत्येक जण माझ्या विरोधात उभा राहिलाय.